एक गाडी थांबली आणि आम्हाला लिफ्ट पण मिळाली। तर या जागी आहे एक त्रिवेणी संगम, जे पवित्र नदी आहे कर्नाटकातली कावेरी नदी, त्याचं उगम स्थान आहे हे। कुर्ग म्हणजेच मडिकेरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। साऊथ इंडियामधलं हे एक हिल स्टेशन, इथले जंगलं, भाताची शेती आणि कॉफीसाठी प्रसिद्ध आहे। याला स्कॉटलंड ऑफ इंडिया असंही म्हणतात। मी खूप एक्सायटेड आहे कुर्ग एक्सप्लोअर करण्यासाठी। काल संध्याकाळी आम्ही इथे येऊन पोहोचलो। आम्ही उडुपीवरून डायरेक्ट कुर्गला आलो। लाईक उडुपीवरून 190 किलोमीटर काहीतरी आहे कुर्गचा डिस्टन्स। तर या चला तर मग कुर्ग एक्सप्लोअर करूया। आम्ही आता एका हॉस्टेलमध्ये राहतोय आणि हॉस्टेलवरून आता निघालोय आम्ही। बाईक रेंटला घ्यायची आहे। लाईक मडिकेरी हे जे हॉस्टेल आहे तर ते मडिकेरी सिटीवरून, म्हणजे जिथे बस स्टँड आहे तिथून 12 किलोमीटर पुढे आहे। त्याच्यामुळे आता आम्हाला बसनी परत मडिकेरी सिटीमध्ये जाऊन तिथून गाडी रेंटने घेऊन आणि मग इथला एरिया एक्सप्लोअर करायचा आहे। तर आत्ता वाजतायत सकाळचे 9 आणि आम्ही निघालो आहे। तर मेन रोडवर आलो आहे आम्ही। इकडे आहे मैसूरचा रोड आणि हा रोड जातो मडिकेरी टाउनला। अँड आता आम्हाला इकडून मैसूरवरून येणारी कुठली पण गाडी पकडायची अँड मडिकेरीच्या दिशेने जायचं आहे। अँड असं इथून रस्ता आहे हॉस्टेलला जायला आतमध्ये थोडंसं। आम्ही बस स्टॉपवरती बससाठी थांबलो होतो, पण एक सुद्धा बस मिळत नव्हती। लाईक त्या स्टॉपला सगळे KSRTCचे जे लॉंग डिस्टन्सचे बसेस असतात ते थांबत नाही तिथे। तर त्याच्यामुळे आम्ही जस्ट एका कारसाठी लाईक हिच हायकिंग्स वगैरे ट्राय करत होतो। तर एक गाडी थांबली आणि आम्हाला लिफ्ट पण मिळाली। आम्ही मडिकेरी बस स्टॉपला चाललो आहे आता। मडिकेरी सिटीमध्ये मेन टाउनमध्ये पोहोचलो आहे आम्ही आता। तर त्यांना दुसरीकडे जायचं होतं म्हणून त्यांनी तिथे मध्येच सोडलं आम्हाला। तर थोडंसं पुढे चालायचं आहे बस स्टँडसाठी। त्याच्या पुढे एक रेंटल बाईकचं दुकान आहे, तर तिथे आम्हाला जायचं आहे। तर उडुपीच्या 33-35 डिग्री गरमीमधून आम्ही डायरेक्ट इथे जॅकेट घालायची पाळी आली आहे। इथलं टेम्परेचर काल रात्री तर होतं 22 डिग्री, तर दुपारचं वगैरे जाईल 25 डिग्री वगैरे। तर थोडीशी म्हणजे माझ्यासाठी तरी थंड आहे हे। हा रस्ता आहे बस स्टँडकडे जायचा रस्ता आणि इथे जे आहे ते मडिकेरी फोर्ट आहे। लाईक तिथून पुढून आहे त्याचा रस्ता वरती जायला, पण असं दिसतोय। हे आहे बाईक रेंटल्सचं दुकान आणि त्याचं नाव आहे टॉप गिअर बाईक रेंटल्स। तर स्टँडच्या इथून थोडं पुढं आलं की आहे ते ऑफिस त्यांचं। आणि ही गाडी मिळाली आम्हाला आता। सो या लेट्स गो। मी आता आलो आहे भागमंडला। भागमंडला म्हणजे इज त्रिवेणी संगम। ओके, तर या जागी आहे एक त्रिवेणी संगम। लाईक 3 नद्या आहेत, त्यांचा कॉन्फ्लुएन्स आहे इथे। आणि इथे एक टेम्पल पण आहे, त्याचं नाव आहे भागेश्वरा टेम्पल। म्हणजे भागेश्वरा इज शिवाचं टेम्पल आहे, लॉर्ड शिवा। तर सॉरी, भगंदेश्वरा टेम्पल। भागमंडलाचं जे आहे त्याचं नाव आहे भगंदेश्वरा टेम्पल।
असं हे मंदिर आहे, त्याची एंट्री आहे. लाईक भगंदेश्वरा टेम्पल आणि महादेवाचं मंदिर आहे हे. तो भगंदेश्वराचं जे मंदिर होतं तर तिथे आतमध्ये कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही आहे, लाईक शूट करायला तर नाहीच आहे. त्याच्यामुळे मंदिर छान होतं आणि तिथे प्रसाद पण होता. तर आम्ही म्हणजे भात आणि सांबार होतं, प्रसाद घेतलो आणि चाललो आता. तळकावेरी म्हणून अजून एक प्लेस आहे इथे, तिथे जायचं आहे. तर याचा थोडासा मी हिस्ट्री वाचत होते. तर हिस्ट्री असं आहे की भागमंडला म्हणून हे जे एरिया आहे तर 1785 आणि 1790च्या काळात टिप्पू सुलताननी ऑक्युपाय केलं होतं हे एरिया. लाईक त्याच्यानंतर 1790च्या सुमारास नंतर एक राजा होता, लाईक दोड्डा राजेंद्र म्हणून एक राजा होते. तर त्यांनी टिप्पू सुलतानकडून हे एरिया घेतलं आणि तेव्हापासून हे जे इंडिपेंडंट कोडगू किंगडम म्हणून त्यांनी प्रसिद्ध केलं या एरियाला. तर असं थोडंसं हिस्ट्री आहे या एरियाचं. तर छान वाटतं इकडे येऊन. इथे भागमंडलाच्या इथे जे 3 नद्यांचा संगम होतं तर ते आम्ही बघायला आलो आहे आत्ता. ॲक्च्युली हे मेन रोडलाच आहे आणि नद्यांचा जे प्रवाह आहे ते थोडंसंच आहे, म्हणजे जास्ती मोठं नाही आहे त्याचं. तर ते 3 नद्या आहेत ते दिसतात इथून. तर दाखवते मी तुम्हाला. पण हे आहे ते त्रिवेणी संगम. इकडून ही जी सरळ दिसते तो जो फ्लो आहे प्रवाह ते आहे कनिका नदी आणि इकडून येते ही आहे कावेरी नदी. आणि इथे जे खाली आहे एक्झॅक्ट, आता इथे ब्रिज बांधलं आहे त्यांनी, पण खाली एक नदीचं उगम होतं आहे, त्याचं नाव आहे सुजोती नदी. तर हे जे तिन्ही आहेत इथून फ्लो होतात आणि हे एकत्र होऊन पुढे जातात. तर हेच आहे ते 3 नद्यांचा संगम. हे आहे तळकावेरी म्हणून. इथे आम्ही आता आलो आहे. तर हे जे जागा बघितलो आपण आता तिथे जे पवित्र नदी आहे कर्नाटकातली कावेरी नदी त्याचं उगमस्थान आहे हे. अँड असं आहे आजूबाजूला आणि ते वरती 2 मंदिर आहेत. वरती जाऊन आलो आहे मी आता. तळकावेरी म्हणून जे प्लेस आहे, कावेरीचं जे बर्थ प्लेस आहे, कावेरीचं जे ओरिजिन प्लेस आहे ते होतं. तर आम्ही आता खाली आलो आहे तिथून. ॲक्च्युली तिथे जास्ती फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्ती शूट घेऊ नाही शकले. अँड खाली आल्यावर आता इथे जे आहे इथून त्याची एंट्री आहे, मंदिर आहे आणि इथून असा नजारा दिसतो आहे पूर्ण वेस्टर्न घाट्स. फुल हिरवगार झालं आहे सगळीकडे आणि थोडंसं फॉग पण आहे, मस्त वाटतं. आम्ही इथे थांबलो आहे एक फोटोग्राफी करण्यासाठी. अँड आमच्यासोबत अजून 2 फ्रेंड्स आहेत, लाईक हॉस्टेलमधले रूममेट्स होते तर ते पण आलेत आमच्यासोबत. तर आज आम्ही 4 फिरतो आहे. 2 गाडी घेतली आहे रेंटनी अँड ते 2 आणि आम्ही 2. तर या मस्त मजा येते. वाव, हे जे आहेत ना हे कॉफीचं फ्रूट आहे.
आणि हे सगळं कॉफीचे झाड आहेत. हे सगळी मी असंच रस्त्यावरच्या एका कॉफी एस्टेटमध्ये थांबली आहे आणि हे असे त्याचे फ्रूट्स आहेत, खूप सारे लागलेत. हे वाळल्यावर मग ते तसे होतात, ते थोडंसं ड्राय झाले की मग ते काढून घेतात. I'll take some. तर वाळलेलं पण एक आहे, बघूयात आपण. ओके, दिस इज इट. इथे ना खूप सारे कॉफी एस्टेट आहेत दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतील तुम्हाला. सगळी झाडं तेच आहेत एक बाजूला. अँड हे बघ, असं आहे ते कॉफीचं फ्रूट आणि हे असं वाळलंय, मग ते वाळल्यावर काढतात वाटतं. तर आम्हाला परत रस्त्यात असे फुलं लागलेले जे कॉफीचे झाडं आहेत ते दिसले. तर आधी त्याला अशी फुलं लागतात, लाईक छोटे तसे कळ्या टाईप येतात, कळी आहे ही ॲक्च्युली. त्याच्यानंतर असं फूल होतं, त्याच्यानंतर मग त्याला अशी फळं लागतात, हे रेड कलर. अँड देन मग हे वाळल्यानंतर त्याच्यामधून जे बीन्स येतं, तर असं कंप्लीट काहीतरी प्रोसेस असेल असं माझं मी समजून घेतलं. हे असंच असेल. मला ॲक्च्युली विचारायचं आहे कोणाला तरी. हे खूप सुंदर दिसतं यार, असे फुलं लागलेलं मस्त वाटतं. हे सगळीकडे असे पांढरी फुलं लागलेत त्याला वरती. नाईस. असं झेंडूच्या फुलासारखंच दिसतं ॲक्च्युली हे. मस्त. आलोय राजा सीट म्हणून एक गार्डन आहे इथे, एक मडिकेरी जे मेन टाउन आहे तिथून जस्ट 1 किलोमीटर. अँड हे एक फेमस सनसेट पॉईंट आहे इथे. तर राजा सीट इज नथिंग बट जिथे राजा बसायचा त्यांचं सीट. तर याची अशी हिस्ट्री आहे की जे कुर्गचा जो राजा होता तर तो या ठिकाणी येऊन सनसेट एन्जॉय करायचा, त्याच्यामुळे याला राजा सीट असं म्हणतात. अँड देन आता कर्नाटका गव्हर्नमेंटनी थोडंसं गार्डन वगैरे करून ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करून याला थोडंसं ट्युरिस्टिक प्लेस बनवलं आहे. सो असंच आहे इथे एवढं लाईक. पण सनसेट मस्त दिसतो असं ऐकलं आहे मी. सो आता सनसेट बघायला आलो आहे मी. संध्याकाळचे 5:30 झालेत आता. तर या लेट्स सी. असं गार्डन वगैरे आहे, छान आहे गार्डन. इथे फुलं वगैरे असे केलेले आहेत, लाईक ॲनिमल स्टॅच्यूज. अँड म्हणजे लहान मुलांसाठी पार्क असा आहे इथं, म्हणजे तेच आहे ते. लाईक इथे डायनासोर्स वगैरे, तिथे जिराफ आहे. तर इथे एक असं बनवलं आहे, मे बी ही जागा असू शकते जिथे राजा बसून सनसेट एन्जॉय करायचे. आता आतमध्ये होते की एंट्री नाही आहे, ते गेट आहे पण तो बंद आहे आता. पण एवढंच, इथे काही नाही आहे एक्स्ट्राचं. असं गार्डन आहे मस्त.